शाळेत असताना मला विज्ञानाविषयी थोडंफार आकर्षण वाटलं, पण नेहमीच आपल्याला सगळ्यांना विज्ञान हे काहीतरी बोर आणि अशा पद्धतीने सांगितलं गेलं. मग मला कळलं की एक खूप मोठी अशी एक पूर्ण कम्युनिटी आहे, ज्याला सिटिझन सायंटिस्ट्स असं म्हणतात. तुम्ही नागरिक असाल, तुमचं प्रोफेशन काहीतरी वेगळं असेल, पण तरीही जर तुम्हाला सायन्स आवडत असेल तर तुम्ही सायंटिस्ट म्हणून किंवा रिसर्च या क्षेत्रात काम करू शकता. नमस्कार, सोपं करून सांगतो विथ सूरजच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मी स्वागत करतो मयुरेश प्रभुणेचं. हॅलो मयुरेश, सो गुड टू सी यू. मयुरेश हा माझा जुना मित्र आहे, त्यामुळे मी त्याला अरेतुरेच करणार आहे. त्यानेही तसंच करावं. तर तुझी ओळख करून द्यावीस अशी मी विनंती करतो. प्रोफेशनली मी सायन्स जर्नलिस्ट आहे, म्हणजे विज्ञान पत्रकार आहे. राईट. हौशी आकाश निरीक्षक अशी टर्म आहे, ज्याला इंग्रजीमध्ये ॲमेचर ॲस्ट्रॉनॉमर म्हणतात. राईट. सो ती एक दुसरी ओळख. हल्ली मॉन्सूनचा अभ्यासक असं पण लोक म्हणतात. राईट. पण असं अभ्यासक हा शब्द खूप मोठा वाटतो, पण मॉन्सूनविषयी कुतूहल असणार असं म्हणू शकतो. खरं तर सगळ्यांच्याच नशिबामध्ये ती गोष्ट येते असं नाही. राईट. पण काही घटना आपल्याला ना ट्रिगर करतात, आणि त्या घटना बहुतेक वेळा नैसर्गिक असतात. निसर्गात काहीतरी अशी गोष्ट घडते आणि ते बघून इन्स्पायर होणारं, आणि ते इन्स्पिरेशन खूप दीर्घकाळ टिकतं. ओके. सो मी शाळेमध्ये असताना अशा ओळीने काही घटना घडत गेल्या. एक तर 1995ला एक सूर्यग्रहण झालेलं होतं. पुण्यामधून ते 70-72% वगैरे असं काहीतरी दिसणार होतं. राजस्थानमधून ते दिसणार होतं. त्याच्यानंतर लागोपाठ 2 धूमकेतू आले आकाशामध्ये. ओहो. एक हेलबॉप आणि एक याकुताके. राईट. हेलबॉप हा खूप वर्षांनी येतो ना? तो नाही, म्हणजे तो 72 खूप वर्षांनी येत नाही. त्याच्यासारखे जे धूमकेतू असतात ते एकदाच येऊन जातात, किंवा किंवा खूप म्हणजे अति दीर्घ वर्तुळाकार कक्षा असते की ते परत यायला म्हणजे काही हजार वर्षांची ते कक्षा आपण म्हणू शकतो. राईट. परत येतील. राईट. हेलबॉब हा त्यातला आहे. हां, आणि हेलबॉप हा खूप ब्राईट होता. म्हणजे माझ्या माहितीनुसार त्याच्यानंतर एवढा ब्राईट कॉमेट कोणी आपण बघितलेलं नाही आहे. राईट. 96-97ला वगैरे झालेला असेल. पण जेव्हा तू ब्राईट म्हणतोस तेव्हा तरी किती मोठा असतो तो? म्हणजे तुम्हाला साध्या डोळ्याने वाटाणे एवढा? नाही, त्याच्यापेक्षा म्हणतो. म्हणजे साधारणतः अर्ध्या चंद्राच्या आकाराचा पण मोठी शेपूट असलेला तुम्हाला व्यवस्थित दिसतो आकाशात साध्या डोळ्याने, उघड्या डोळ्याने. अर्ध्या चंद्राच्या आकारा एवोढा? म्हणजे त्याचा व्यवस्थित पिसारा वगैरे असा व्यवस्थित दिसतो, आणि संध्याकाळच्या वेळामध्ये तो दिसायचा. आणि त्यानंतर 98-99 ही 2 वर्ष खूप महत्त्वाची होती. मी जस्ट शाळेतून बाहेर पडत होतो, आणि त्यावेळेस लागोपाठ 2-3 घटना घडल्या. त्यातली पहिलं म्हणजे सिंह राशीतला उल्कावर्षाव. अच्छा. आणि सिंह राशीतला उल्कावर्षाव हा फेमस पण आहे. लिओनिड त्याला म्हणतात. अच्छा. टेम्पल टर्टल नावाच्या एका धूमकेतूमुळे तो होतो. ओके. दर 31 वर्षानंतर तो जो कॉमेट हा सूर्याच्या जवळ येतो, आणि जेव्हा जेव्हा येतो तेव्हा त्याचे धुलीकण सगळे त्याच्या कक्षेमध्ये आसपास पसरतात. आणि इंटरेस्टिंगली की पृथ्वीची कक्षा त्याच्यामधून पास होते. सो जेव्हा प्रत्येक भेटीला तो ज्यावेळेस सूर्याच्या जवळ येतो आणि पृथ्वी त्याच्यामधून जाईल, तर त्या वर्षी आपल्याला खूप जास्त उल्का बघायला मिळतात. राईट. तर तसा सिंह राशीतला 98 साली तो धूमकेतू सूर्याच्या जवळ आला, आणि त्यामुळे 98 साली आल्यानंतर 98, 99, 2000, 2001 असं 3-4 वर्ष तो उल्कावर्षाव मोठा दिसणार होता. आणि तो बघायला किती वर्षातून एकदा बघायला मिळतो? 3 दशकातून एकदा असं आपण म्हणू शकतो. दर 33 वर्षांनी साधारणतः. आता 2030 नंतर 32च्या काळामध्ये आपल्याला तो बघायला मिळेल. तो होता. आणि 99ला परत ग्रहण आलं, खग्रास सूर्यग्रहण. बरोबर. आणि ते गुजरातमधून दिसणार होतं. माझी 12वी होती, आणि 12वी असताना हा उल्कावर्षाव आणि ग्रहण असे दोन्ही होणार होतं. 10वी झाल्यानंतर एक घरच्यांनी छोटा टेलिस्कोप घेऊन दिला होता. तर तिथून बेसिकली जास्त आवड सुरुवात झाली. आणि त्यावेळेस एवढे काही इक्विपमेंट खूप अवेलेबल पण नव्हती, जे बाहेरून एक तर विकत आणली जायची, आणि ती खूप महाग असायची. तर पण पुढे काही जणांनी एक असे छोटे टेलिस्कोप बनवले होते की जे आपल्या आवाक्यात होते. ओके. आणि ते बघून मग मी रात्रभर बघत बसायचो, बरेच मित्र जमवायचो, त्यांना दाखवायचो. असं ते सगळा प्रकार चालू झाला होता. आणि त्याला जाऊन आम्ही खगोल विश्व नावाची एक संस्था, एक ग्रुप तेव्हाच सुरू केला. बरोबर 17 नोव्हेंबर 99ला. आता 25 वर्ष आमचं संस्था आहे. अभिनंदन. तर हे सगळं सुरू असताना त्या घटना पण तितक्या सुंदर दिसल्या. ग्रहण नाही दिसलं. आम्ही सुरेंद्रनगरला गेलो गुजरातला. नंतर ते भूकंपामध्ये ते सगळं शहर उद्ध्वस्त झालं. पण जो भुजचा जो होता, तर बरोबर तिथून ते ग्रहणाचा पट्टा गेला होता. त्याच्या 2च वर्ष आधी 99ला 11 ऑगस्टला ते झालेलं होतं. आणि
ते ग्रहण दिसलं नाही, कारण मान्सून काळामध्ये आले होते, ढग होते, तर त्यामुळे ते प्रत्यक्षात दिसणार नव्हतं. पण तो जो अंधार झाला तो एक इम्पॅक्ट करून गेला. आणि त्याच्यानंतर 99 सालचा परत उल्का वर्ष आला 17 नोव्हेंबरला. तो बघितला. एका रात्रभरात 500-600 उल्का बघणं एक म्हणजे तो इम्पॅक्ट होता. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर मला अजून आठवतं 2001 साली एक खूप इंटरेस्टिंग फेनॉमेना घडला त्याच उल्का वर्षाच्या बाबतीमध्ये. बरं. जो 1998 साली जो धूमकेतू येऊन गेला होता तेव्हाची ती धूळ होती, त्यात ती चालू होतीच की त्याच्यामुळे दिसत होताच. बरोबर. पण गेल्या 3-4 शतकांपूर्वीचा जो धूमकेतूची जेव्हा फेरी येऊन गेली होती तेव्हाचे पण धुलीकण परत फिरून आले होते आणि त्याच्यामध्ये मधून पृथ्वी पास झाली. आणि त्या काळी जेव्हा तो धूमकेतू आलेला होता तेव्हा त्याचे पार्टिकल मोठे होते. तर ते इतके मोठे होते की ज्याला आम्ही फायरबॉल म्हणतो. म्हणजे आकाशामध्ये जर तुम्ही कधी शुक्र बघितला असेल, राईट, तर शुक्र जेवढा ब्राईट असतो तशा उल्का 50-60 रात्री दिसल्या. वाव. आणि काही उल्का तर अशा होत्या की पूर्वेला उगवायच्या आणि पश्चिमेला जाऊन मावळायच्या. एका वेळेस 2-2 ट्रॅव्हल करत जायच्या अशा. आता हे कधी होतं ज्यावेळेस ही समजा पृथ्वी आहे आणि टँजेन्शियली असं जर समजा बरोबर ह्याच यांनी तो पास होत असेल तर आपल्याला त्यांचा अख्खा तो प्रवास बराच वेळ पाहता येतो. सो त्या रात्रीत आम्ही 1,500 उल्का मोजल्या सगळ्यांनी मिळून. म्हणजे आम्ही ग्रुप्स केलेले होते. एक्झॅक्टली त्याच्या पुढच्या वर्षी मग आम्ही काय केलं की जर आपण अजून ॲडव्हान्स करू, कारण आता नुसत्याच नोंदी घेण्यात काय, मग आम्ही फोटोग्राफी पण त्यावेळेस सुरू केली. त्या काळामध्ये फिल्म रोल असायचे. फिल्म रोलवर भारतामध्ये त्याच्या आधीच्या उल्कांचे फोटो कोणाकडे अवेलेबलच नव्हते. फर्स्ट टाइम खूप लार्ज स्केलला, फक्त आमचीच संस्था नाही, भारतामध्ये अनेकांनी त्याची फोटोग्राफी केली, पण आम्हाला पण मिळाल्या. सो उल्कांचे फोटोग्राफ पहिल्यांदा फिल्मवर त्यावेळेस अवेलेबल झाले. बरोबर. त्याच्यानंतर आम्ही रेडिओनी निरीक्षण घेतली, उल्का ऐकल्या. ही शपथ, हे कसं केलं? खूप इंटरेस्टिंग, मला माहितीच नाही. अर्थात आता आपला तो काय म्हणता येईल की ती संधी आपली गेली आता ह्याच्या पुढे, कारण आपल्याकडे रेडिओज नाही आहेत. नाही. जसं आपण लाईट पोल्युशन म्हणतो, जसं बाकी काय काय गोष्टी म्हणतो, तसं आपण रेडिओ नॉईज किंवा रेडिओ पोल्युशन पण म्हणू शकतो. त्याच्यामुळे आता आपल्याला उल्का ऐकू नाही येऊ शकत. शपथ, हे मला आजच कळलंय बरं का. लाईट पोल्युशन ज्यांना माहिती आहे ते अगदी सोपं आहे की आत्ता जे आपण कृत्रिम दिवे लावतो तर त्या दिव्यांमुळे एक प्रकाशाचा पट्टा तयार होतो आणि त्यामुळे आपल्याला तारे दिसेनासे होतात. तसेच आता रेडिओ सिग्नल्स खूप वाढले आहेत का पूर्वीपेक्षा? आता उल्का रेडिओवर ऐकतात कशी, हे सिम्पल मी आधी सांगतो, म्हणजे तुला ते पोल्युशन समजेल की काय होतं की आपल्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये आयनोस्फिअर आहे. तर आयनोस्फिअरमध्ये या उल्का जळतात. ओके. म्हणजे काय होतं की आयनोस्फिअर म्हणजे पृथ्वीभोवती जे विविध वायूंचं एक आवरण आहे, त्यातले आयन असतात. हां, तर ते सूर्यप्रकाशामुळे वेगवेगळ्या कारणांमुळे तिथे आपण म्हणू शकतो की एक इलेक्ट्रॉनचं आवरण आहे आणि त्याचे आयन पण बनत असतात, ज्याला आयनोस्फिअर आपण म्हणतो त्या भागाला. आणि त्या भागातून जेव्हा या धूमकेतूंचे पार्टिकल प्रवास करतात तर तिथल्या त्या वायूच्या पार्टिकलशी त्याचं घर्षण होतं, तापमान वाढतं, ज्याला आपण पेट घेतो म्हणतात ॲक्च्युली. आणि मग आता आपण खालून घटना पाहतो, दिसतं आपल्याला. आता आपण जी उल्का पाहत असतो ती उल्का जळताना तो पार्टिकल पाहत नसतो. ओके, तो पार्टिकल असतो किती एवढा छोटूसा. हां, म्हणजे वाळूचा कण असतात ना जसे, त्या प्रकारे त्याच्यापेक्षा थोडंसं मोठे एवढे खडे असतील ते. आता तुम्ही पाहता ज्यावेळेस ती उल्का, ती 150 किलोमीटर ते 50 किलोमीटर ह्या म्हणजे जमिनीपासून 150 किलोमीटरला समजा सुरुवात होते, 50 किलोमीटरपर्यंत येऊन जाऊन नष्ट होते. एवढंसं पार्टिकल तुम्हाला खालून कसं काय दिसेल? तर ते होत नाही. तर ते ह्या आयनोस्फिअरमधून जळत असताना त्याच्या आजूबाजूचे जे वायू आहेत ते गरम होतात आणि ते रेडिएट करतात. आणि तो जो अख्खा रिजन आहे ना, तो आपण पाहतो, ती उल्का, ती घटना म्हणून पाहतो आपण. कमाल. हां, आता ज्यावेळेस ह्या आयनोस्फिअरमध्ये ही उल्काचं जे वायूंचं हे जे आवरण तयार होतं, इथे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढलेली असते आणि यांची क्षमता अशी असते की हे FM बँडचे सिग्नल रिफ्लेक्ट करू शकतात. ओके, समजा आत्ता जे आपण FM बँड लावतो, समजा 91 मेगाहर्ट्स लावलं, 95 मेगाहर्ट्स लावलं, तर त्या मेगाहर्ट्समधले जे सिग्नल्स आहेत हे आयनोस्फिअर क्रॉस करून वर जात असतात. बरोबर. त्यांची क्षमता असते की ते आयनोस्फिअर त्याला अडवू नाही शकत. राईट. पण ह्या ज्यावेळेस उल्का जातात त्यावेळेस तिथली इलेक्ट्रॉन डेन्सिटी इतकी वाढते की त्याला ते अडकतात आणि परत खाली येतात. आता गंमत अशी की समजा मी तेव्हाचं उदाहरण देतो, 2002चं. तुम्ही काय करायचं? रेडिओ घेऊन बसायचं. तर तुम्ही कुठेही असायला पाहिजे, फक्त ते जे रेडिओ स्टेशन आहे ते तुम्हाला ऐकू नाही यायला पाहिजे. ओके. सो मी समजा मी पुण्यात आहे आणि मी मुंबईचं सेशन लावलं 91 मेगाहर्ट्स, तर मला ऐकू यायला नाही पाहिजे. आणि या मुंबई पुण्याच्या दरम्यान कुठं उल्का आकाशामधून गेली तर तेवढ्या पुरतं ते त्याला धडकून तो सिग्नल मला तेवढ्या 1-2 सेकंद ऐकू येणार.
कमाल. आणि हे तुम्ही जितका वेळ मोजाल त्या धरून मग तुम्हाला कळतं की किती उल्का पडत आहेत. मग समजा ढग जरी असले तरी तुम्हाला उल्का ऐकता येतात. कमाल. आणि जेवढं ते ड्युरेशन आहे त्याच्यावरून त्या उल्कांचे पार्टिकल कळतात की किती मोठे आहेत. सो हे बघण्यासाठी आम्ही खास पचमढीला गेलो, कारण आम्हाला ऐकू यायला नको होतं. बरोबर. तुम्हाला पुण्यातून आम्ही पचमढीला मध्य प्रदेशमध्ये गेलो आणि तिकडून मुंबईचं स्टेशन लावलं, कारण त्यावेळेस 24 तासांचं सिग्नल फक्त 91 मेगाहर्ट्झ तेव्हा मुंबईचं होतं. तर आम्ही तिकडून ते लावलं, तेव्हा नुसता एक नॉईज आला आणि जेव्हा जेव्हा उल्का जायची तेव्हा ते ऐकू यायचं. त्याच्या कॅसेट बनवल्या, तेव्हा ऑडिओ कॅसेट होत्या 1990च्या, आणि ते जपानला पाठवून दिला. मला आत्ता गेल्या वर्षी कळालं की आमचा त्याचा रिसर्च पेपर पब्लिश झाला आहे आमच्या नावासहित. आम्ही पाठवून दिला, आम्ही विसरलो, पण नंतर ॲक्च्युली तो पेपर पब्लिश झाला. तर म्हणजे ज्या माणसाला आम्ही पाठवला होता, जो कोऑर्डिनेटर होता, त्याने तो पब्लिश केला रिसर्च, आणि तुम्हाला आता मागच्या वर्षी सापडला. सो हे तिसरा प्रकार. असे वेगवेगळे प्रयोग चालू केले. आणि यालाच म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे त्याच्या आधी फार कमी लोकांनी अशा गोष्टी केलेल्या होत्या. लईच कुरापती होतात. म्हणजे तुम्ही मला ते रिचर्ड फेमनचं मी पुस्तक वाचलं होतं, त्यात तो असं लई कुरापती करायचा. किंवा मी ते डॉक्टर भिसे नावाचं एक ज्यांना इंडियाज एडिसन म्हणतात, ते असले त्या काळी, म्हणजे ते 100 वर्ष वेगळे किडे करायचे, पण तसेच निघालात तुम्ही. कमाल. एवढे नाही, अरे त्यांचे जरा खूपच मोठे होते. तुझ्याकडनं हे जे नागरिक वैज्ञानिक जे आहेत त्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे. आपण त्याविषयी आता बोलायला सुरुवात करू, पण त्याआधी मला आभार मानायचे आहेत आमच्या सहनिर्मात्यांचे. हे जे तुम्ही एक अत्यंत गोड थिएटर बघताय, अद्ययावत अशा स्वरूपाचं, जिथे आमचा हा पॉडकास्ट चालू आहे, ते आहे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची स्मार्ट नावाची इन्स्टिट्यूट आहे. त्यांनी बांधलेला हा अत्यंत अद्ययावत असा हॉल आहे, आणि ते आमचे सहनिर्माते असल्यामुळे त्यांच्या सहयोगाने आम्हाला आज या हॉलमध्ये बसून या छान गप्पा रंगवण्याची संधी मिळालेली आहे. स्मार्ट म्हणजे स्कूल ऑफ मीडिया आर्ट. आणि जशा आत्ता तू विज्ञानातल्या अनेक गोष्टी सोप्या करून सांगतोयस किंवा आम्ही या शोमध्ये सांगतो, तसंच मीडियाशी रिलेटेड, मीडिया आर्टशी रिलेटेड किंवा त्याच्या संदर्भात जे तंत्रज्ञान आहे, त्या सगळ्या गोष्टी इथे सोप्या करून शिकवल्या जातात. तर तू सिटिझन सायंटिस्ट विषयी मला सांगत होतास की अशा तुमच्या ॲक्टिव्हिटीज चालू होत्या. या सगळ्या गोष्टींमुळे तुझ्या आयुष्याची दिशा पालटली, आणि तुला असं वाटलं की ह्यात मला काहीतरी करता येईल, करायला पाहिजे. सो विज्ञान या सगळ्या गोष्टींमुळे आवडायला लागलं बेसिकली. मग मी सायन्सला ॲडमिशन पण घेतली. त्या काळामध्ये ॲस्ट्रॉनॉमीमध्ये करिअर करावं असंही ठरवलं, पण लक्षात नंतर आलं की ते काय आपली बस की बात नाही, कारण त्याच्यामध्ये फिजिक्स आहे, मॅथमॅटिक्स आहे, की जे मला तिथं जाऊन तो काळ हा होता की ज्या काळामध्ये भारतामध्ये निरीक्षणाची सुविधा नव्हत्या. मॅक्सिमम जे लोक भारतामध्ये काम करायचे ते सगळे ॲस्ट्रोफिजिक्स लेवलला करायचे, जी मला आवडायचं नाही. मग मी असं ठरवलं, मग वेळ कशाला घालायचा. त्याच दरम्यानच्या कामावर मी लिहायला सुरुवात केली होती. लोकसत्तामध्ये मी त्यावेळेस लेख लिहायचो. हे जे काही आम्ही करायचो उद्योग, या सगळ्यावर लिहायचो. लोकांचा चांगला हे रिस्पॉन्स मिळायचा आणि मग लिहित राहायचो, आणि तेव्हा लिहायची आवड लागली. मग ज्यावेळेस हे सगळे अनेक 2-3 वर्ष तोपर्यंत आमच्या खगोल विषयाचं काम वाढलं होतं. आम्ही नवीन टीम्स बनवायला लागलो होतो, म्हणजे आमच्यापेक्षा ज्युनियर्सला शिकवणं, मग ते येणार. हे सगळं 10-1 वर्ष चालल्यानंतर असं वाटलं की आपण फक्त खगोलशास्त्रातच काम करतोय, तर असे इतर क्षेत्रांमध्ये पण करता येऊ शकेल. आणि याला कारण ठरलं असं की दरम्यानच्या काळामध्ये मी सायन्समधून पदवी घ्यायची नाही असं ठरवलं. BA जॉग्रफी केलं आणि जर्नलिझमला आलो, कारण तोपर्यंत मी बऱ्यापैकी लिहिता झालेलो होतो, लोकसत्तामध्ये लिहित होतो. आणि असं वाटलं की आता या विषयामध्ये आपण काम करू शकतो. आणि तेव्हा असं लक्षात आलं की जे मी खगोलशास्त्रात करत होतो आणि जे आयुकाच्या सोबत आम्ही करायचा प्रयत्न करायचो, तसं इतर पण पुण्यातलं रिसर्च इन्स्टिट्यूट आहे की ज्यांच्यासोबत आपण काम करू शकतो, पण जे आता सुरू नाही आहे. बरोबर. ज्या कुठल्या होत्या, लाईक IMT आहे, IITM आहे, की जे हवामानशास्त्रामध्ये काम करतात. NCCS आहे, व्हायरोलॉजीमध्ये अजूनही एंट्री कोणाला, पत्रकारांनाही नसते, बाकीच्या लोकांना पण नाही येत. पण NCCS एक संस्था आहे, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स. राईट. सो पेशी विज्ञान. सो तिथे तुम्ही मायक्रोबायोलॉजीमध्ये करू शकता. सो ॲमेच्युअर मायक्रोबायोलॉजी सुरू केली आम्ही त्याच्यामध्ये. आणि ॲक्च्युली ह्या सगळ्या लोकांनी पण आम्हाला, म्हणजे तिथले जे शास्त्रज्ञ होते त्यांनीही चांगला प्रतिसाद दिला, आणि ते म्हणाले की करूयात आपण, हा प्रयोग करून बघायला काही हरकत नाही. बरोबर. मग आम्ही पुण्यातले सगळे शास्त्रज्ञ एकत्र बोलवले आणि त्यांच्यासमोर एक अशी संकल्पना मांडली की हे आम्ही सगळे विज्ञानामध्ये रस असलेले सगळे नागरिक आणि विद्यार्थी आहोत. आणि हे कसं जमले? हे तुमच्या ॲक्टिव्हिटीजमुळे होतं, आणि थोडाफार पत्रकार असल्याचा पण तो हे होता की मी ओळखतच होतो सगळ्या शास्त्रज्ञांना, त्यांच्या बातम्याही द्यायचो किंवा त्यांचं काम काय चालू हे माहिती असायचं, तर आम्ही बोलवलं सगळ्यांना. आणि त्यांना कल्पना आवडली की आपण एकत्र येऊन, नागरिक आणि शास्त्रज्ञ एकत्र येऊन काही रिसर्च
प्रोजेक्ट्स आपण राबवूयात. तुम्हाला जिथे जिथं गरज लागते तिथं हे नागरिक तुम्हाला मदत करतील. डेटा जमा करण्यासाठी असेल तर ते करण्यासाठी तुम्ही आधी आम्हाला प्रशिक्षण पण द्या तुमच्या विषयाचं. आणि जेव्हा जर खरंच त्याच्यातून काय आउटपुट निघालं तर ते दोघं एकत्रित आपण तो रिसर्च पेपर पब्लिश करू. ती संकल्पना आवडली आणि आम्ही ॲक्च्युली काम सुरू केलं. म्हणजे विज्ञानात करिअर करायचं होतं. विज्ञानाची पदवी न घेतासुद्धा विज्ञानात करिअर करता आलं विज्ञान पत्रकार म्हणून. आणि एक संस्था विज्ञानाशी संबंधित त्याचंही काम करतो. हे एक तुफान आहे आणि मला याचा इतिहास तू थोडासा सांगावास. मी ज्या पद्धतीने वाढलो त्याच्यात मला विज्ञान हे मजा म्हणून, म्हणजे जसं नाटक हे मजा म्हणून करून बघतो आपण, नाचकाम हे आपण मजा म्हणून करून बघतो, नृत्यकला ही आपण जोपासू शकतो आवड म्हणून, पण विज्ञान हे आवड म्हणून जोपासू शकतं हे आपल्याला कोणी शाळेत सांगितलंच नाही. पण दिस सिटिझन सायन्स इज समथिंग आय वॉज ॲक्च्युअली इंट्रोड्युस्ड वेन आय मेट यू 4 years ago. सो त्याचा काय इतिहास होता आणि ते लोकांपर्यंत अजूनही का ठाऊक नाही आहे हे मला थोडंसं जाणून घ्यायचं आहे. थोडं एक फिलॉसॉफिकल याला एक उत्तर असं कदाचित तू एखाद्या ठिकाणून मांडलंही असशील. एका शास्त्रज्ञांशी माझा संवाद झाला होता काही वर्षांपूर्वी आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ॲक्च्युली आपणच विश्व आहोत. वी आर द स्टार्स ऑफ, हे सगळीकडे फेमस हे आहे. पण आपण विश्वाचे डोळे आहोत. का? कारण आपल्या शरीरामधले सगळे जे कण आहेत हे विश्वापासूनच बनलेले आहेत. शरीरामध्ये जे रक्त आहे त्याच्यामध्ये लोह आहे, हे लोहसुद्धा ताऱ्यांपासूनच आलेलं आहे. आणि हे सगळं जरी झालं पण विश्वाचं हे एक अंग असं आहे की जे स्वतःचा शोध घ्यायचा प्रयत्न करत आहे. आता जर माणसाच्या इतिहासामध्ये पहिल्यापासून आत्तापर्यंत बघितलं तर असं मॅक्सिमम वेळा पूर्वीच्या काळामध्ये 20व्या शतकाच्या थोडा आधी जर बघितलं तर मॅक्सिमम जे शास्त्रज्ञ होते हे असेच हौसेनी संशोधन करणारे बहुतांश जे होते ते अशाच प्रकारचे होते. बरोबर. फेमस उदाहरण दिलं जातं. कलाकार आहेस त्यामुळे तुला अजूनही स्कोप आहे की विल्यम हर्शल ज्यांनी युरेनसचा शोध लावला हा संगीतकार होता. वाव. तो जिंगल्स बनवायचा आणि एका चर्चमध्ये जायचा आणि त्या चर्चमध्ये त्याची एका अभ्यासकाशी ओळख झाली. तो मॅथमॅटिक्सचा प्रोफेसर होता आणि टेलिस्कोपबद्दल त्यांचं बोलणं चालू झालं आणि मग विल्यम हर्शलला रस निर्माण झाला. त्यांनी जाऊन बघितलं त्या प्राध्यापकाच्या घरी टेलिस्कोप आणि तो म्हणाला मला शिकवाल का तुम्ही. मग हा बनवायला शिकला आणि यांनी अजून मोठमोठे टेलिस्कोप बनवायला सुरुवात केली आणि यांनी नंतर त्या अभ्यासामधून युरेनसचा शोध लावला. पुढे हा संगीतकार पॅरिस ऑब्झर्वेटरीचा संचालक झाला. आयुष्यपत. त्याच्यानंतर व्यंकटेश बापूजी केतकर हे 20व्या शतकामधलं एक मोठं नाव की ज्यांनी ॲक्च्युली प्लुटोचा शोध लावला असं म्हणलं जातं. आणि त्यांचे जे दावे आहेत ते बरेच ब्रिटिशांनी वगैरे पण लोकांनी छापून ठेवले की 1911 साली व्यंकटेश बापूजी केतकरांनी प्लुटो कुठे असेल असं एक त्याचं भाकीत केलेलं होतं आणि 247 वर्षांची त्याची कक्षा असेल असं लिहून ठेवलेलं होतं. तर 1930मध्ये त्याचा शोध लागला ॲक्च्युली प्लुटोचा नंतर आणि ते 242 वर्ष त्याचं कक्षा निघाली. एवढ्याच जवळपास त्यांचं प्रेडिक्शन गेलेलं होतं. सो असे अभ्यासक खूप होते. नंतर झालं असं की स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये एक प्रकारे इन्स्टिट्यूशनलायझेशन झालं या सगळ्या गोष्टींचं, पदव्यांचं, की जर तुम्हाला विज्ञानामध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर तुमच्याकडे ही पदवी पाहिजे. आणि मग तेही म्हणजे त्यातही विज्ञानामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ते पण किती स्पेसिफिक की फिजिक्सचं फिजिक्स, मॅथमॅटिक्सचं मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री तर केमिस्ट्री, त्या दोघांनी एकमेकांकडे बघायचं नाही. बायोलॉजीच्या लोकांनी यांच्याकडे बघायचं नाही. आणि आज असं युग आलं की सगळ्यांनी एकत्रितरित्या तो अभ्यास करणं आवश्यक आहे, इंटरडिसिप्लिनरी करणं आवश्यक आहे. तर सिटिझन सायन्स म्हणजे कुठलाही नागरिक कुठल्याही पदवीचा असेल, कुठल्याही बॅकग्राऊंडचा असेल, तो शास्त्रीय संशोधन करू शकतो हव्या त्या विषयामध्ये. किती इंटरेस्टिंग आहे की जर समजा तू आज फिजिक्स तू रिसर्च केला असेल तर तू बायोलॉजीचं आता नाही करू शकत जर ऑथेंटिक तुला रेग्युलर ज्ञानी करायचं असेल. पण सिटिझन सायन्समध्ये येऊन तू काही करू शकतो आणि ॲक्च्युली काही करू शकतो. कशाचाही पेपर पब्लिश होऊ शकतो, त्यांच्यासोबतच होऊ शकतो जिथं त्यांचे पेपर पब्लिश होतात ते. तू एक गोष्ट मला मगाशी तू जाता सांगितलीस की त्यातून तुम्ही लँडस्लाईड्सचा अभ्यास करायला सुरुवात केलीत आणि त्यातून खरोखरच काहीतरी सबळ असं हाती लागलं. सबळ या अर्थाने की ज्याचा ॲक्च्युली तंत्रज्ञानात किंवा अशा कुठेतरी वापर करून आपण काही गोष्टी थांबवू शकतो. तर त्याविषयी आम्हाला सगळ्यांना खूप ऐकायला आवडेल. 2011मध्ये आम्ही मॉन्सूनचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि मॉन्सूनचा वेगवेगळ्या देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन अभ्यास करणं प्लस मॉन्सूनची वेगवेगळी रूपं, वेगवेगळी फीचर्स त्याचा अभ्यास करणं. जसं चक्रीवादळ असेल तर ॲक्च्युली चक्रीवादळ जेव्हा येतं तिथं जाऊन त्याच्या नोंदी घ्यायच्या की काय होतंय. आणि अशी 2-3 चक्रीवादळ आम्ही केली सुद्धा. हो का?
अहो, ते तुम्हाला किती आधी कळतं आता चक्रीवादळ तयार होणार? आठवडाभर आधी तरी कळतं की साधारणतः त्याच्या लगेच म्हणजे जे निघायला आयएमडीनी लागत असेल सांगितलेलं तुम्हाला. असतं की येणार. आम्ही हे ठरवलं असतं की ह्यावेळेस जे चक्रीवादळ येईल तेव्हा जायचं, जेव्हा पहिला अलर्ट येतो बुकिंग करून जायचं आणि तिथं जाऊन त्याच्या नोंदी घ्यायच्या. सो अरे हे काय अजबच आहे. म्हणजे आपण एक वेगळेच काहीतरी हॉलिडे प्लॅन्स आपले वेगळे असतात की यावेळेस या काळात ताडोब्यात वाघ खूप दिसतात ते बघायला जाऊया, किंवा आत्ता एक दुबई फेस्टिवल आहे तर शॉपिंगला जाऊया. तर इथे एक चक्रीवादळ येणार आहे तर आपण ह्यावेळेस जेव्हा चक्रीवादळ येईल तेव्हा नक्की जायचं वगैरे. मी करू शकतो, मला आवडतच म्हणे. सॉरी टू इंटरप्ट यू. तर केले आम्ही तसे चक्रीवादळांचा पण अभ्यास केला. आणि ती कुठे असतात साधारण भारताच्या संदर्भात? कुठे पूर्व येण्याची किनारपट्टीवर जास्त आहेत. शक्यता आहे? पूर्व किनारपट्टीवर साधारण ओडिशा ते खाली तमिळनाडूपर्यंत येतात. अरबी समुद्रामध्ये फार कमी असतात की जे आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोचतात. इकडे वळतात. कारण जनरली चक्रीवादळांची टेंडन्सी असे असते, एक तर ते उत्तर दिशेला जाणार विषुववृत्तापासून उत्तरेकडे, पण ते उत्तरेकडे जायला लागल्यानंतर त्यांची जी व्हर्टिकल ग्रोथ आहे ती अशी वाढलेली असते. बरोबर. आणि वरचे जे वारे आहेत हे पूर्वेकडे वाहत असतात. म्हणजे सो हे असं जायचा असं प्रयत्न होणार. करतात उत्तरेकडे आणि वरचे वारे पूर्वेकडे धकलतात. त्यामुळे दोन्हीचं हे म्हणून ते वायव्येकडे जातात. बरोबर. ठीक आहे. त्यामुळे अरबी समुद्रामध्ये तयार झालेली मोस्टली म्हणजे ओमान समजा येमेनकडे एखादा बोरा जातात. जमिनीवर असा फिरतोय तर त्याला असं मी ढकलला समजा एका बाजूला, तर तो कसा असा तशाच समजा तिकडे पद्धतीने जाईल. तसंच. त्यामुळे वरचे त्याला ढकलत ते वरचे वारे त्याला एका दिशेने नेतात. जेव्हा महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला कोकणाच्या साईडला, तर तिकडून असे उलटे वारे क्वचित कधीतरी येतात ज्यावेळेस चक्रीवादळ असतात. राईट. म्हणून आपल्याकडे ती वादळ येऊन धडकत नाही. बरोबर. क्वचित काही वेळा धडकतात. निसर्ग चक्रीवादळ 2-3 वर्षांपूर्वी आपल्याकडे धडकलं होतं. सो ते आपल्याला आधी समजतं आणि ते जाऊन मग आम्ही आधी काय स्थिती होती, वादळ चालू असताना काय होतं आणि वादळ झाल्यानंतर काय, याचं डॉक्युमेंटेशन याच्यासोबत गेले काही हजार वर्ष जेव्हा जेव्हा वादळ येऊन धडकली आहेत तिथे, बर. तर तेव्हा काय काय घडलं असाही त्याचा अभ्यास करणं आणि आत्ता काय घडतंय. आणि यामुळे आपल्याला फायदा होतो पुढच्या भविष्यात येणाऱ्या वादळ येणार असेल तर ते त्या दृष्टीने मग काही आपल्याला अगदी समजा- सोपी गोष्ट सांगायची तर समजा वादळाची इंटेन्सिटी काय कॅटेगरी ठरलेली असते. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण म्हणतो की कमी दाबाचं क्षेत्र आलं, तीव्र कमी दाबाचं क्षेत्र, लो प्रेशर एरिया, मग वेलमार्क लो प्रेशर एरिया, डिप्रेशन, डीप डिप्रेशन, मग सायक्लॉनिक स्टॉर्म, सिव्हिअर सायक्लॉनिक स्टॉर्म, व्हेरी सिव्हिअर सायक्लॉनिक स्टॉर्म, एक्स्ट्रीमली सिव्हिअर सायक्लॉनिक स्टॉर्म आणि मग सुपर सिव्हिअर सायक्लॉनिक स्टॉर्म, अशा त्याचे स्टेजेस आहेत. तर प्रत्येक स्टेजचं जर वादळ येऊन धडकलं तर ते नुकसान काय करतं प्रत्यक्षात येऊन, आणि ते आपल्याला कितीपर्यंत calculate आणि ते करता येऊ किती रिजनपर्यंत ते होऊ शकतं. राईट. आता चक्रीवादळ ज्यावेळेस आपल्या इथे कोकणात येऊन धडकलं निसर्ग, हो. आयएमडीने सांगितलं होतं की अलिबाग आणि या 2-3 याच्या दरम्यान ते धडकेल. पण आम्हाला असं दिसून आलं आणि ह्याचा अंदाज लोकांना नव्हता आणि त्याचं प्रेडिक्शन पण दिलं गेलेलं नव्हतं आधी, की त्याचा परिणाम पुण्यात पण होईल. ओ. पुणे जिल्ह्यात माणसं मेली तिकडे निसर्ग चक्रीवादळ धडकल्यामुळे. आता हे कसं काय आलं, कारण ते जे वादळ जेव्हा आतमध्ये आलं तर इथपासून ते नागपूरपर्यंत ट्रॅव्हल करत गेलं अलिबाग आणि इकडून आल्यानंतर, आणि तरी जवळपास पुढचे काही तास चक्रीवादळाची श्रेणी टिकून होती त्याची. आता त्या काळामध्ये ज्या भागावरून ते पास झालं तिथे भिंती पडल्या, झाडं पडली आणि ते माणसं, आणि हे प्रेडिक्शनमध्ये नव्हतंच की ते वादळ तिकडून येऊन अरबी समुद्रातून वादळ येतं आणि पुणे क्रॉस करून पुढे जातं आहे. तर आता ह्या गोष्टींच्या नोंदी कोणीतरी ते ठेवायला पाहिजेत की भविष्यामध्ये जर असं समजा खरंच घडणार असेल तर तुम्ही ऑलरेडीच सगळ्या लोकांना सांगू शकता की एवढ्या श्रेणीचं चक्रीवादळ आलं तर ते इथपासून 100-200 किलोमीटरवर काय घडणार, इकडून 100-200 किलोमीटरवर काय घडणार, आणि आपत्ती व्यवस्थापन करताना सुद्धा त्या गोष्टींचा अंदाज यायला पाहिजे. आपत्ती व्यवस्थापनवाले जिथं पहिलं मोठं धडकलं आहे तिथं त्यांची सुटका करणं हे त्यांचं काम आहे. बरोबर. पण ह्या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन कोण करणार, तर ते आपली टीम त्यामध्ये CCSची करत असेल. वा. तर असंच एक घटना घडली 2014ला. सगळ्यांना माहिती आहे, दुर्दैवी घटना होती. 30 जुलै 2014ला सकाळी एक अशी बातमी आली की एक गाव गायब. हां, आता हे गाव गायब कसं आलं, म्हणजे लोकांना समजलं कसं की आदल्या दिवशी तिथून जी ST संध्याकाळी लोकांना सोडून गेली होती आहुपे खोऱ्यामध्ये, हे आंबेगाव तालुक्यातली मी घटना सांगतोय, आणि ते परत सकाळी आले जेव्हा, तेव्हा परत तिथं गावच नव्हतं. बापरे. डोंगराचा एक मोठा भाग घसरून आलेला होता आणि सगळं गाव त्याच्यामध्ये गाडलं गेलेलं. ही घटना कळाल्यानंतर अर्थात आम्ही ज्यावेळेस मान्सूनचे वेगळे फीचर्स अभ्यास करतो तर त्यावेळेस एक मोठी घटना घडली तर त्याची नोंद घ्यायला पाहिजे म्हणून आम्ही लगेच निघालो. पुढच्या काही तासांमध्ये तिथे जाऊन पोहोचलो. ऑलरेडी आपत्ती व्यवस्थापनचे सगळे लोक होते, NDRF आणि हे सगळे येतात. काही जणच त्याच्यामधले वाचू शकले, बाकी JCB वगैरे लावलेला होता, सगळ्या यंत्रणा तिथे काम करत होत्या. आणि एक गोष्ट ट्रिगरिंग ठरली
की माध्यमांनी तोपर्यंत अंदाज लावायला सुरुवात केली की कशामुळे घटना घडली. लाईव्ह चालू होतं. मग वर काहीतरी एक धरण होतं, ते फुटून आलं. दुसरं, तिथे पडकई नावाची एक पद्धत आहे आदिवासींची, डोंगर उतारावरची शेती असते, त्याला पडकई म्हणतात. तर त्या पडकईच्या साठी JCB लावले होते आणि त्याच्यामुळे ते झालं. तोपर्यंत पुण्यातून काही पर्यावरण शास्त्रज्ञांनी हे विधानं द्यायला सुरुवात केली की त्या भागामध्ये पवनचक्क्या बांधल्यात म्हणून होता, अशा घटना घडत आहेत. आता प्रश्न असा आहे की खरंच तिथे नेमकं घटना काय घडली हे जर बघायचं असेल तर तुम्हाला एक्झॅक्ट त्या लोकेशनला जाऊन सगळ्या बाजूनी जाऊन त्याचं निरीक्षण करायला पाहिजे, नोंदी घ्यायला पाहिजेत, तर तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल. आता हे सगळेजण वाटेल त्या गोष्टी तिथं न जाता घरी बसूनच वर्तवत होते. मी ती अख्खी घटना म्हणजे जिथून ती घडली ती पूर्ण अख्खीची अख्खी प्लॉट केली. पूर्ण चारही बाजूनी फिरलो. प्रचंड पाऊस तेव्हाही चालू होता. तेव्हाही त्या दरडीमधून ॲक्च्युली घसरून वरून येत होतं आणि त्याच्या बाजूनी गेलो, पूर्ण त्या डोंगराच्या टॉपला गेलो आणि कुठून ते निसटून आलं ते बघितलं, त्याच्या नोंदी घेतल्या आणि असं दिसून आलं की जिथून ते सगळं निसटून खाली आलं होतं त्याच्या खाली एक मोठा खडक होता. ओके. आणि बाजूला सगळीकडे झाडी होती, जंगल होतं आणि त्या जंगलातलाच एक भाग निसटून खाली गेलेला आहे. सो ही रचना काय आहे? तेव्हा खूपशा गोष्टी ज्या आपण चुकीच्या किंवा अर्धवट ज्ञान म्हणून शाळेमध्ये सगळीकडे शिकलेल्या असतात किंवा पर्यावरणामध्ये पण आपण शिकवत असतो, तर त्या एकदम एका झटक्यात क्लिअर झाल्या. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन शास्त्रज्ञांनीही का ठेवणं आवश्यक आहे तिथे ते माइंडची घटना बघितल्यानंतर समजलं की आपण वाटेल ते दावे करतो प्रत्येक गोष्टीमध्ये. तर ती घटना अशी घडली होती की खाली रॉक आहे, याचा हार्ड रॉक आहे आपला बसाल्टचा, याच्यावर सॉईलचं 30 फुटांचं माती आहे. 30 फुटांच्या मातीची खोली तेवढी वर होती. त्याच्यावर जंगल वाढलं होतं, झाडी वाढलेली होती. जेव्हा संततधार पाऊस झाला 3-4 दिवस 7 दिवस, ते सगळं पाणी इथे झिरपून सगळं भरलं त्याच्यामध्ये. आता ज्यावेळेस ही जी माती आहे ह्याच्यामध्ये चिखल तयार झाला, पूर्ण साठून राहिला, तर खालच्या हार्ड रॉकवरून तो चिखल सगळ्या झाडांसहित खाली आला. आता तो झाड पाणी झिरपलं नसेल, ते वरच्या वरच ते साठून राहिलं आणि धरणासारखी ती स्थिती तयार झाली. आणि झाडांनी तर उलट त्याला ट्रिगर केलं की त्याची तीव्रता आणखीन वाढवली खाली ते ढकलून आणण्यासाठी. नुसती माती असती तर कदाचित तेवढं झालं असं, पण झाडं खाली आली आणि त्यांनी ते सगळं निसटून खालून घेऊन आले आणि ते खाली वाहत आलं. आता आपण काय शिकवतो की झाडं असली तर दरड कोसळणार नाही, झाडं लावायला पाहिजे, झाडं तोडली म्हणून दरड कोसळते. झाडं कुठं आहेत याला पण इम्पॉर्टन्स आहे. डोंगराच्या वर जर झाडं दिसतील, मोठीच्या मोठी एक पट्टा झाडांचा, तर त्याच्या खाली कोणीही गाव करू नये, कारण ते कधी निसटून येईल काही सांगता येणार नाही. हे पहिल्यांदा तेव्हा तिथं कळालं. मग हे जेव्हाच आम्ही ते सगळं प्लॉट केलं, काही जणांना आणून आम्ही जिओलॉजिस्टना दाखवलं, मेट्रोलॉजिस्टना दाखवलं. मी पत्रकार म्हणून काही संस्थांना भेटायला गेलो, त्यांना विचारलं, IMDला विचारायला गेलो की अहो हे असं झालं, प्रेडिक्शन देणं शक्य काय? ते म्हणाले की कोणी आम्हाला विचारलं तिथे त्या भागासाठी, स्पेसिफिक भागासाठी, आम्ही त्यांना सांगू की पाऊस एवढा वाढण्याची शक्यता तर कदाचित दरड कोसळू शकते. ही मी तेव्हाची गोष्ट सांगतो. आज गोष्टी बऱ्याच बदललेल्या आहेत. आणि GSIला विचारलं, जे जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, जे दुसरी एक बाजू, एक तर पाऊस असू शकतो, नाही तर जमीन असू शकते. सो GSI म्हणाले आमचं मॅन्डेटच नाही आहे, ते आम्ही नोंदी करतो पण आम्ही प्रेडिक्शन नाही देऊ शकत. मग प्रश्न सिटिझन सायन्सचा आला की मग हे काम आपण करायला पाहिजे. मग जगभरात कोणी काय काय कामं केली ह्याचा अभ्यास केला. महाराष्ट्रामध्ये याच्या आधी कधी अशा घटना घडून गेल्या आहेत याच्या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन केलं. 2005चा मुंबईचा पाऊस सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यावर चित्रपटही निघाले. आणि त्या काळामध्ये कोकणामध्ये खूप दरडी कोसळल्या होत्या. या सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन केलं आणि जेव्हा त्या दरडी कोसळल्या होत्या, ज्या दिवशी कोसळल्या होत्या, तेव्हा किती पाऊस झाला होता प्रत्येक वेळेस, या सगळ्याची एक नोंद केली. आणि आम्हाला असं एक कोरिलेशन दिसून आलं की इतका पाऊस झाल्यानंतर दरड कोसळते. आणि ती प्रत्येक रिजनसाठी वेगळी होती. सो पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा थ्रेशोल्ड जो होता तो वेगळा होता, महाबळेश्वरसाठी वेगळा होता. ते त्या भागातली जशी जमीन आहे, तिथली एक्झॅक्ट ज्या पद्धतीने जमीन उंच सखल आहे, तिथल्या मातीचा पोत, बरोबर, या सगळ्या अनेक गोष्टी आय एम शुअर तुम्ही त्यातला. आणि ते थ्रेशोल्ड्स लक्षात आले. आणि हे 2015ला 1 वर्ष जेव्हा माइंडला पूर्ण होत होतं तोपर्यंत आम्ही हे काम पूर्ण केलं. एका वर्षात. फॅन्टास्टिक. आणि त्या वर्षी आम्ही प्रायोगिक प्रेडिक्शन द्यायला सुरुवात केली की आम्हाला आता समजलं की अख्खा महाराष्ट्रातले ज्या ठिकाणी दरडी कोसळत आहेत
तर त्याचे झोन्स आम्ही तयार केले आधी घडून गेलेल्या घटनांना धरून, आणि आता किती पाऊस पडल्यानंतर तिथे कोसळते हे या व्हॅल्यूज आम्हाला माहिती आहे. सो आम्हाला आता फक्त लक्ष ठेवायचं आहे तिथं पाऊस किती पडतोय आणि पुढच्या 2 दिवसांमध्ये आणखीन पाऊस त्या लिमिटला क्रॉस करण्याची शक्यता आहे की नाही. तर आधीच आपण 2 दिवस आधीच सांगू शकतो. शक्यता आहे बाबांनो, काळजी घ्या. आणि ते करायला सुरुवात केली आणि पहिल्या वर्षीच 70% जास्त त्याला ॲक्युरेसी मिळाली प्रायोगिक असताना. अरे वा. नेक्स्ट इयरला ती 80% वर गेली 2016 आणि तेव्हापासून ते ऑपरेशनल आहे. आम्ही दरवर्षी त्याचे प्रेडिक्शन्स देतो. सो माथेरानसाठी सगळ्यात जास्त हायेस्ट ऑर्डरने आम्ही सांगितलं होतं की इथं दरड कोसळणारे या रिजनमध्ये, कारण जेवढा पाऊस झालेला आहे. बरोबर. इरशाळवाडी त्याच्यापासून 5 किलोमीटर पण एरियल डिस्टन्सवर नव्हतं, तिथंच कोसळली ती. सो हे थोडा आपल्याला डॅमेज टाळता आला त्यामुळे नाही ना, कारण त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, हा परत प्रश्न आहे. बरोबर. प्रेडिक्शन आम्ही देणं हा एका लेवलपर्यंत आहे. सो आम्ही आपल्याला अशी एक व्यवस्था कदाचित तयार करता येईल की तुम्ही जी प्रेडिक्शन केली ती तिथपर्यंत ती लोकांपर्यंत पोहोचवणं. काही लेवलपर्यंत आम्ही प्रयत्न केला. सो आम्ही व्हॉट्सअपवर कम्युनिटी तयार केली, त्या भागांमधल्या लोकांना त्याच्यामध्ये जोडलं आहे आणि ते पोहोचवतात. मीडियामध्ये पण देतो, मीडियामधून पण ती प्रेडिक्शन्स येतात बाहेर. लोकांनी अनेकदा पाहिलं आहे की आम्ही जेव्हा प्रेडिक्शन्स दिली तेव्हा ती बरोबर येतात. आणि बरं, आता हे सगळं गव्हर्नमेंटने ऐकायचं तर गव्हर्नमेंट म्हणणार की हे तुम्ही काही सांगत असाल, IMDनी काय नाही केलेलं आत्तापर्यंत, GSIने नाही केलं, तुम्हाला बरं जमलं. मग हे करायचं असेल तर तुम्हाला याचा रिसर्च पेपर पब्लिश करायला पाहिजे. बरोबर. आणि त्याचा रिसर्च पेपर 2022 पब्लिश झाला. तोही लँडसारख्या जर्नलमध्ये, इंटरनॅशनल जर्नल आहे. सो टेक्सास युनिव्हर्सिटी आणि CCS अशा दोघांचा तो जॉईंट पेपर तिथं पब्लिश झाला. तो पब्लिश झाल्यानंतर अमेरिकेमध्ये त्या पेपरवर बरीच चर्चा झाली. तिथले US मॅगझिन आहे त्यांनी खास या लेख लिहून हे मॉडेल जगासमोर आणलं की भारतामधले नागरिकांनी लँडस्लाईड प्रेडिक्शन कसं डेव्हलप केलेलं आहे सिटिझन सायन्समधून, की हे बाकीच्यांना पण असं करता येऊ शकतं म्हणून. सो सतर्क असं आपण त्याला नाव दिलं आहे. आणि सिटिझन्स इनिशिएटिव्ह फॉर डिझास्टर किंवा एक्स्ट्रीम वेदर अलर्ट, नागरिकांच्या पुढाकाराने तीव्र हवामानाच्या घटनांच्या ज्या सूचना देण्यात येतात त्या, आणि नागरिकच देतात. हे सगळं काम नागरिक करतात. कुठलाही आता समजा हेच एखाद्या कंपनीने केलं असतं तर काही कोटी रुपये घेतले असते या कामांसाठी, की आम्ही तर ॲक्युरेटली सांगतोय. आम्ही एकही पैसा घेत नाही याच्या बाबतीत. सगळे नागरिक एकत्र येऊन लोकल लेवलची माहिती आम्हाला देतात, आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवतो. टेक्नॉलॉजिकल जी काही इन्फॉर्मेशन आहे जी डेव्हलप करायची ते आम्ही खर्च करून त्याच्यासाठी फिरणं असेल, बाकी काही सिस्टीम डेव्हलप करणं असेल तर ते करत असतो. सो हे सतर्क हे काय सक्सेसफुल उदाहरण आपण म्हणू शकतो की ज्याचं ॲप्लिकेशन पण आहे आणि सायन्स पण तयार झालं आहे की जे नागरिकांनी केले, नागरिकांच्या पुढाकारातून आलेलं आहे. सपोर्ट आहे रिसर्च इन्स्टिट्यूट्सचा किंवा तिथल्या शास्त्रज्ञांचा, पण पुढाकार नागरिकांचा. नागरिकांनी नागरिकांसाठी तयार केलेलं असं एक मॉडेल आपल्याला इथे बघायला मिळत आहे. कमाल. तर मला हे खूप चांगलं वाटलं की ॲक्च्युली तुम्ही काहीतरी सिरियसली कॉन्ट्रीब्यूट करू शकता. म्हणजे विज्ञान म्हणजे काहीतरी फक्त प्रयोगशाळेत बसून करण्याचं आणि स्वतःच्या छंदासाठी केलेलं किंवा लोकांना न कळणारं अगम्य असं काही नसून ते आपल्या पूर्णपणे जगण्याशी एकरूप झालेली अशी काहीतरी गोष्ट आहे आणि त्यातून चांगल्यापैकी रिअल प्रॉब्लेम्स सोडवले जातात आणि जाऊ शकतात. आणि आय होप याद्वारे अजून अशा अनेक लोकांपर्यंत आय होप ही गोष्ट पोचावी की सिटिझन सायंटिस्ट म्हणून तुम्हीसुद्धा हिरिरीने अशा गोष्टींमध्ये भाग घेऊ शकता आणि यू कॅन रिअली कॉन्ट्रीब्यूट टू मेक दिस वर्ल्ड अ बेटर प्लेस. हॅव्हिंग सेड दॅट, आपल्या गप्पा खूप चांगल्या चालल्या आहेत. तुझं अजून एक खूप चांगलं प्रोजेक्ट आहे ज्याविषयी तू आधी एकदा मेन्शन केलं होतंस आणि आमची खूप इच्छा आहे याबद्दल तू आत्ता बोलावंस. त्याआधी फक्त आपण एक छोटंसं ब्रेक मी नाही म्हणणार, पण स्मार्ट ज्यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम आम्हाला करता येतो आहे त्यांच्याविषयीची एक छोटीशी माहितीपट आहे, ती फित आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो. ती प्लीज बघा.
बरेच याच सिटिझन सायंटिस्ट हे जे तुम्ही आहात, याच सगळ्या लोकांनी मिळून तुम्ही अजून एक उपक्रम केला, ज्यात तुम्ही भारताच्या मॉन्सून पॅटर्न्सचा भारतातल्या अभ्यास करण्याचा प्रयत्न केलात. तर त्याच्यामागचा हेतू काय होता? आणि ते खूप अद्भुत आहेत गोष्टी, सगळ्या कथा, तुमची फाइंडिंग्स, त्याबद्दल आम्हाला खूप ऐकायला आवडेल. प्रोजेक्ट मेघदूत हा एक 2 प्रकारचा प्रकल्प असं पण म्हणू शकतो. थोडासा त्यातला पर्सनल पार्ट आहे. एक ॲज अ सायन्स प्रोजेक्ट जर्नलिस्ट, मेघदूत असं तुम्ही नाव दिलं त्याला. छान. सायन्स जर्नलिस्ट म्हणून पण एक त्याच्यामधलं कुतूहल असा एक कारणीभूत होतं सुरुवातीला. आणि सेंटर फॉर सिटिझन सायन्स ज्यावेळेस आम्ही सुरू केलं तर त्याचे हेतू आणि याच्यामधून आम्ही जे ऑलरेडी काम चालू केलं तर हे सारखंच होतं. त्यामुळे मग तो प्रकल्प आणखीन विस्तृत स्वरूपात राबवावा असं आम्ही ठरवलं. राईट. मी आधी तर आकाश निरीक्षण करायचो आणि आम्हाला थोडी ढग असलेली चालत नाही. आणि मान्सूनचा काळ म्हणजे 4 महिन्यांचा काळ आमच्यासाठी म्हणजे असा एकदम शिक्षेसारखा डार्क असायचा पिरियड. काही आणि त्यामुळे मान्सून किंवा या विषयाची आवड असण्याचं दूरपर्यंत काही कारण नव्हतं. 10वीपर्यंत आपल्याला जे शिकवलेलं असतं भूगोलामध्ये, ज्या प्रकारे खारे वारे मतले वारे, ते ऐकूनच आपण समजतं की बस हे आपल्या काही कामाचं नाही आहे. पण जेव्हा ॲक्च्युली बीट आलं माझ्याकडे, आता तू जाऊन कर कवर उद्या बसून की हवामान रोज बातम्या द्यायच्या, तर बातम्या द्यायच्या तर आधी मला त्यातलं माहिती असायला पाहिजे. जे मी टाळलं होतं इतके दिवस ऑप्शनला टाकलेलं होतं ते आलं प्रत्यक्षात की कंपल्सरी ते करणं. तर फक्त एक फायदा असा झाला की मी ॲमेचर ॲस्ट्रॉनॉमी करत असल्यामुळे ज्या प्रकारे अभ्यास खगोलशास्त्राचा केला जाऊ शकतो, तर मग तेव्हा मी असं ठरवलं की आता तो हवामानशास्त्राचाही सुरू करायचा. कारण बातमी द्यायच्या आधी मला आधी ती संकल्पना माहिती असायला पाहिजे, तर मग मी त्याच्यावर लिहू शकतो हक्काने. राईट. आणि मी त्यावेळेस IMD जायला सुरुवात केली. IITM आपण पुणे त्याच्यासाठी त्या दृष्टीने आपण म्हणू शकतो की चांगलं आहे. फॉर्च्युनेट की IITM म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजी. ओके. म्हणजे भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र. ट्रॉपिकल याच्याला. येस. सो उष्णकटिबंधीय म्हणजे विषुववृत्ताच्या 23.5 वर 23.5 खाली जिथे सर्वात जास्त सूर्याची उष्णता मिळते, आणि भारतही त्याच्यामध्ये आहे. म्हणून या भागाचा हवामानाचा अभ्यास करणारी संस्था पाषाणला आहे IITM. आणि IMD ज्या काही देशभरातल्या हवामानशास्त्रीय सुविधा देतात त्यातलं जे महत्त्वाचे जे काही विभाग आहेत त्याच्यापैकी वेदर फोरकास्टिंग डिव्हिजन ती पुण्यात आहे, इन्स्ट्रुमेंट डिव्हिजन ती पुण्यात आहे, ॲग्रोमेट्रोलॉजीची डिव्हिजन पुण्यात आहे, त्यांना जे प्रशिक्षण दिलं जातं देशभरातल्या मेट्रोलॉजिस्टला ते पुण्यात दिलं जातं. अरे वा. सो असे त्यांचे महत्त्वाचे विभाग पुण्यामध्ये पुणे सुप्रेमसी. त्यांचा अभ्यास. त्यामुळे मी काय केलं की आधी तिथे जाऊन त्या लोकांकडून हे शिकायला सुरुवात केली. आणि खूप मी नशीबवान होतो की मला ॲक्च्युली एका विद्यार्थ्यासारखं शिकवण्यात आलं तिथल्या तज्ज्ञांकडून. ॲक्च्युली ते चार्ट्स ठेवलेले असतात, आयसोबार्स कसे तयार करतात, म्हणजे प्रेशर सगळीकडे सारखे असलेल्या रेषा ज्यावेळेस तुम्ही मारतात तर ते कॉन्टूर्स तयार होतात ॲक्च्युली. आणि मग ते रोजच्या निरीक्षणांमधून ते कसे बनवले जातात, मॉन्सून कसा येतो, प्रेडिक्शन कसं दिलं जातं, कुठले कुठले फॅक्टर्स त्याच्यावर प्रभाव टाकतात, अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून समजायच्या. जनरली आमच्याकडे असं असतं ना की वेदर बीट जे कव्हर करतात वर्तमानपत्रामध्ये, तर क्राईम कव्हर करणारे असतील तर फोन लावणार 100ला काय गडबड आज, तर तसं वेदरचं असेल IMDला फोन करणार, तापमान काय, उद्याचं काय प्रेडिक्शन, काय गडबड आहे, काय कारण, असं विचारायचं. आणि मग ते सांगणार की कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे आणि तो किंवा झालेला नाही आहे म्हणून पाऊस थांबलेला आहे वगैरे असं काय ते बोलणार. हे आपले IMDच्या नावाने कोट करून आम्ही टाकतो आणि बातमी येते. पण नंतर मला असं लक्षात आलं की हे असलं करून लोकांना खरंच कळतं का. तर मी तो चेक केलं, खूप लोकांना विचारलं की याचा अर्थ कळतो का तुम्हाला, कोणालाच कळत नव्हतं. म्हटलं मग हे काय करतोय आपण. मग तेव्हा मला असं वाटायला लागलं की ज्यावेळेस ॲक्च्युली हे सांगतात की एक ऑफशोअर ट्रफ ॲक्टिव्ह आहे, असं ऑफशोअर ट्रफ ॲक्टिव्ह, ऑफ शोअर समुद्र सपाटीला समांतर, ट्रफ म्हणजे कमी दाबात, त्यांच्या म्हणण्यानुसार द्रोणीय स्थिती असं त्यावेळेस शब्द वापरण्यात येत होता. पण थोडक्यात कमी दाबाचा पट्टा असतो जो आपल्या पश्चिम घाटाला समांतर द्रोणासारखा खालून वर असा तो हे त्याचा आकार हे गेलेला असतो. आणि पश्चिम घाटाला समांतर तो समुद्र सपाटीला एक तो कमी दाबाचा पट्टा, एक ढगांची गर्दी होते आणि त्याच्यामुळे कोकणात जास्त पाऊस येतो. ऑफशोअर ट्रफमुळे कोकणामध्ये पाऊस जास्त असतो बेसिकली. तर आता हे जेव्हा ॲक्च्युअल ॲक्टिव्ह असतं त्यावेळेस तिथं काय घडतं किंवा एखादं कमी दाबाचं क्षेत्र आता जमिनीवर आलंय म्हणजे काय होतं, एखादं चक्रीवादळ येऊन धडकलं म्हणजे काय होतं, किंवा मॉन्सून ट्रफ उत्तरेकडे सरकला किंवा दक्षिणेकडे सरकला म्हणून आपला पाऊस, म्हणजे होतं काय तिथं प्रत्यक्ष, तुम्ही सांगताय खरं. तर मला तेव्हापासून मग एक इच्छा अशी मनामध्ये निर्माण झाली की हे जे काही सांगतात हे प्रत्यक्ष जाऊन आपण बघायचं. आणि मॉन्सून ही खरं म्हटलं तर आपण तो ऋतुराज आहे, कारण सगळ्याच गोष्टी या मॉन्सूनला धरूनच IMDनी पण तशाच केलेल्या आहेत. त्याला धरूनच सगळं बहुतांश हवामान, कारण दीर्घकाळ हे वाऱ्या भारतावरून वाहतात, पाऊस आणतात आणि त्याच्यावर सगळी अर्थव्यवस्था अवलंबून असते. अनेकांचं
म्हणजे पूर्णतः शेती त्याच्यावर अवलंबून आहे, आपल्याला प्यायचं पाणी त्याच्यातून मिळतं. बरोबर. तर त्यामुळे मान्सून हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. तर तो नीट अभ्यासायला पाहिजे. त्याचे परिणाम प्रत्यक्ष समाजावर काय घडतात, सद्यस्थिती काय आजच्या काळामध्ये, हे बघायला पाहिजे. असं म्हणून मी संकल्पना मांडली काही वरिष्ठांकडे. तर त्यांनी सांगितलं की तू चेझिंग द मान्सून वाच जर तू असा विचार करत असेल तर. सो अलेक्झांडर फ्रेटर नावाचे एक ब्रिटिश पर्यटक होते, लेखक होते, आणि 1987च्या उन्हाळ्यामध्ये ते भारतामध्ये आले आणि त्यांनी केरळपासून ते चेरापुंजीपर्यंत मान्सूनचा पाठलाग केला. बरं. आणि त्यावेळेस त्यांना प्रवासामध्ये काय काय अनुभव आले याचं त्यांनी प्रवास वर्णन केलं, जे त्यांनी चेझिंग द मान्सूनमध्ये लिहून ठेवलेलं आहे. पण जे मेघदूतमध्ये आहे ना कालिदासाचं, ते 5व्या शतकामधले तेही तसंच आहे आणि हेही तसंच होतं. ओके. तर आता गंमत तीच आहे की मी ते वाचलं आणि वाचल्यानंतर असं वाटलं की ही संकल्पना चांगली आहे की तुम्ही मान्सूनच्या सोबत तुम्ही प्रवास करताय आणि त्यावेळेस आजूबाजूला काय काय घटना घडत आहेत त्याला रिलेट करणं. पण एक लक्षात आलं की अलेक्झांडर फ्रेटर यांनी एकच वर्षामध्ये ते केलं आणि काही ठराविक ठिकाणी ते गेले. ओके. म्हणजे असं केरळमध्ये 2-3 ठिकाणी, मग महाराष्ट्रात एका ठिकाणी, गोव्यामध्ये, महाराष्ट्रात, राजस्थानमध्ये काही ठिकाणी, दिल्ली, मग डायरेक्ट चेरापुंजीला गेले. ती संकल्पना आम्हाला छान वाटली की मान्सूनच्या सोबत फिरताना निसर्गात काय काय घटना घडत आहेत, समाजात काय घटना घडत आहेत त्याच्या नोंद घ्यायला पाहिजे. आणि तो माझा जो ऑलरेडी मनामधलं कुतूहल होतं की IMD सांगतात ज्या काही टर्मिनॉलॉजी त्या प्रत्यक्षात काय तिथं जाऊन त्याचं रिपोर्टिंग करणं. सो या दोन्ही गोष्टींना एकत्र करून एक 2011मध्ये एक आम्ही प्रायोगिक लेवलला एक असं हे सुरू केलं की आपण केरळ ते महाराष्ट्र एक प्रवास करून बघूयात. आणि तेव्हा मी फेसबुक त्यावेळेस बऱ्यापैकी नुकतंच चालू झालेलं होतं, लोकांनी वापरत होतं. फेसबुकवर एक पोस्ट टाकली की मी असं मान्सूनचा पाठलाग करायला चाललो आहे, कोणाला घ्यायचं या. 15 लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि हळूहळू करता करता एका बोलेरोमध्ये बसतील ते असे 6 जण आम्ही बाहेर पडलो. ओके. प्रत्यक्ष. सो पुण्यापासून गाडी घेऊन आम्ही निघालो, केरळला गेलो, कोवलमला. तिथपासून मग टप्प्याटप्प्याने वेस्टर्न घाट, पश्चिम घाटाच्या मार्गाने महाराष्ट्रापर्यंत आलो. मग त्यावर्षी पूर्ण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पण फिरलो. आणि हे सगळं ज्यावेळेस अभ्यास केला, त्याचं डॉक्युमेंटेशन केलं, तेव्हा मी लाईव्ह ते महाराष्ट्र टाइम्समध्ये ती सिरीज लिहितही होतो. बरोबर. लोकप्रभामध्ये मान्सून डायरी म्हणून त्याचं एक त्याचं पुस्तक केलंयस तू? सदर येत होतं. नाही अजून एक काही वर्ष जाऊ पण करणार. म्हणजे डॉक्युमेंटरी पण, सिरीज येईल आणि पुस्तक पण. वा वा वा. म्हणजे आपल्याला पुणेकरांना असं फक्त प्रश्न हा असतो की खडकवासल्यात पाणी किती आहे आणि पाणी कपात काय होणार की नाही होणार, किंवा छत्री घेऊन बाहेर पडायचं की नाही. आपल्यासाठी मान्सून काळामध्ये यावर्षीचा पाऊस कसा पडणार आहे शहरातल्या लोकांसाठी. पण ज्यावेळेस बाहेर पडलो त्यावेळेस असं लक्षात आलं की वेगवेगळे सामाजिक घटक आहेत, त्यांच्यासाठी मान्सून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर प्रभाव टाकत असतो. जसं एक्झाम्पल की कोवलमला आम्ही गेलो आणि पहिल्याच भेटीमध्ये आम्हाला तिथे काही मच्छीमार दिसले आणि ते वाट बघत थांबलेले होते की त्यांची आता बोटी 2 महिने बंद राहणार मान्सून काळामध्ये. किनारपट्टीवर सगळीकडे मासेमारी बंद असते, पण ते दिवसभर तिथे जाऊन थांबतात की समुद्राच्या लाटांसोबत मेलेले मासे येऊन त्यांना मिळतील आणि ते घरी घेऊन जातात. सो त्यांच्यासाठी मान्सून काय, तर ती 2-2.5 महिन्यांची उपासमार. आणि तिथून पुढे काही 100 किलोमीटर वर आले पिला तर तिथे फक्त छत्र्यांचं दुकान आहे, 4 मजली, त्यांचं नुसतं शोरूम आहे, जो 2.5 महिन्यांमध्ये 5 लाख छत्र्या विकतो. 100 रुपयापासून 5,000 रुपयापर्यंत तेव्हाची ती कॉस्ट होती. 5 लाख पूर्ण आशिया खंडामध्ये, असा त्यांनी दावा केलेला होता. पूर्ण आशिया खंडामध्ये तो वितरित करत असतो. म्हणजे एकच मान्सून एकाला कोट्याधीश अब्जाधीश करतोय आणि एक मान्सून इकडे उपासमार. सो प्रत्येकासाठी मान्सून हा वेगळा आहे. आणि त्यामुळे प्रत्येकासाठीचा मान्सून जर आपण शोधायचा प्रयत्न केला तर मग आपल्याला ॲक्च्युली मान्सून काय हे समजू शकेल, त्या रिजनमध्ये जाऊन. त्यामुळे तो शोध घेणं हे आमचा एक निश्चित झालं की आता एका वर्षात तर काय पूर्ण भारत कव्हर होत नाही, त्यामुळे आपल्याला तो मल्टिपल इयर करावा लागेल. आपण 5 वर्षांमध्ये करू. असं करता करता आता 12 वर्ष झाली तरी सुद्धा अजून आपल्याला वाटतं की नाही, आता तर असं वाटायला लागलं की मरेपर्यंत केला तरी सुद्धा ते कमीच पडणार आहे. इतका तो विषय म्हणजे मान्सूनचा शोध घेणं, त्या भागामध्ये जाऊन तिथल्या लोकांसाठी मान्सून किती महत्त्वाचं आहे हे डॉक्युमेंट करणं इम्पॉर्टंट असेल. सो 2019ला आम्ही पूर्ण दक्षिण टोकापासून म्हणजे कन्याकुमारीपासून ते हिमाचलमधल्या केलाँगपर्यंत अख्खा एका स्ट्रेचमध्ये 10,000 किलोमीटर कव्हर केले पुण्यापासून. आणि नंतर 2022मध्ये, कारण नंतर कोविड होता मध्ये, तर 2022मध्ये कोर मान्सून झोन ज्याला म्हणतात की जिथून सगळ्यात जास्त कमी दाबाची क्षेत्र जमिनीवर येतात, ट्रॅव्हल करतात, तो मध्य भारतातला एक पट्टा आहे. तर ओडिसापासून ते राजस्थानपर्यंत तो नंतर केला. सो एक प्रकारे XY ॲक्सिस तो पूर्ण झालेला आहे. फॅन्टास्टिक. यावर्षी पण आमचा प्रवास आहे.
तो वेस्टर्न घाट्समध्ये पूर्ण आम्ही परत नव्याने जाणार, नवीन थीम घेऊन जाणार. यावर्षी ऑफशोर ट्रफ अशी थीम आहे जी मगाशी मी त्याचा उल्लेख केला, द्रोणीय स्थिती जी आहे, द्रोणीय स्थिती कुठे कुठे मिळेल सो तुम्हाला, त्याचा नेमकी परिणाम काय काय गोष्टींमध्ये दिसून येतो. सो यावेळेस आता आम्ही ते मेट्रोलॉजिकल कंडिशन्सला धरून काम चालू केलं. ओके. पूर्वी नुसतं रिजन्सला धरून आम्ही अभ्यास करत होतो, आता मेट्रोलॉजिकल कंडिशन असताना काय आहे त्याचा अभ्यास आता चालू आहे. सो 1.5 लाख किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास केला आणि काही हजार लोकांशी बोललो, त्यांचं डॉक्युमेंटेशन केलं आहे, त्यांच्याकडचं ट्रॅडिशनल नॉलेज जमा केलं आहे, काही वेळा थीम्सनी अभ्यास केला. पण हे जे सॉरी मी तुला कट करतोय, हे जे ट्रेडिशनल नॉलेज तू म्हणालास की आता पूर्वी हवामान जाणून घ्यायच्या वेगळ्या पद्धती होत्या असं म्हणतात, एक विशिष्ट तापमान आलं की आजही सहज कोकणातले लोक सांगतात की आज पाऊस येणार, आणि आपल्याला असं वाटतं काय बोलतंय ते, दुपारी 12:30 वाजता सांगता येतात संध्याकाळी पाऊस येणार आणि येतो बुवा. तर ह्या काही पद्धती इंटरेस्टिंग, तुला काही अनेक्डॉट्स त्यातले असतील तर मला आहेत म्हणजे, आणि हे प्रत्येक ठिकाणी खूप असतील ते आम्ही पुस्तकात वाचूच. या पहिलंच वर्षीचं उदाहरण होतं की बेळगावला आम्ही इथून केरळला चाललो होतो आणि बेळगावला एकाने नांगराला सुरुवात केलेली होती, आणि त्या वर्षी 2011च्या वेळेस अंदमानमध्ये पाऊस आलेला नव्हता, मान्सून आलेला नव्हता, जो जनरली 20 मेच्या आसपास येतो, आणि आम्ही 26-27 मेच्या दरम्यान निघालेलो होतो, आणि तरी त्यांनी नांगरायला घेतलं होतं, आणि पुढे मान्सून केरळमध्ये कधी दाखवलं हे नक्की माहिती नव्हतं. 31पर्यंत येईल असं त्यांनी सांगितलेलं होतं, प्रेडिक्शन होतं, पण तो काही त्याची चिन्हच काहीच दिसत नव्हती. मग त्याला विचारलं की कशावरून तुम्ही ठरवता की नांगरायला तर सुरुवात केली, आम्हीने तर असं काही सांगितलेलं नाही की आता पाऊस येणार आहे, तुम्ही काम कसं आहे नाही. तो म्हटलं काल परवा या दिशेला इकडे विजा चमकलेल्या आहेत, त्याच्यानंतर 5 दिवसात पाऊस येतो. आणि ॲक्च्युअली झालं तसं की जेव्हा आम्ही ते खालून केरळवरून परत आलो तर त्या भागापर्यंत बरोबर 5 दिवसांनी, तिथल्या 5 दिवसांनी पाऊस आलेला होता. तर हे त्यांची स्वतःची, बरोबर, त्यांनी त्यांची झाल्यानंतर किती वेळानंतर पाऊस येणार हे त्यांनी अनेक वर्षांच्या निरीक्षणांनी त्यांनी त्याच्या नोंदी ठेवलेल्या असतात. बऱ्याचदा लोकांशी आम्ही बोलतो तेव्हा लोक सांगतात की यावर्षी पाऊस कसा येणार, मग ते सांगतात की होळीच्या वेळेस ज्या ज्वाळा कुठल्या दिशेला खाली जात आहेत तर त्यावरून यावर्षी पाऊस कसा असेल. आता ते कशावरून ठरतं, समजा मी एक्झाम्पल घेतलं 2014च्या काळामधलं की जेव्हा जस्ट एल निनो तयार होणार होता, आणि जेव्हा आम्ही या लोकांना विचारत होतो तर जेव्हा एल निनो असतो ना तेव्हा वेस्टर्लीज जे असतात, म्हणजे वरून उत्तर भारतावरून वाहणारे जे वारे आहेत ना ते खालपर्यंत येतात, महाराष्ट्रावरून व्हायला सुरुवात होते. पश्चिमेकडून जर होळीच्या काळामध्ये जर पश्चिमेकडून वारे स्ट्रॉंग असतील तर याचा अर्थ एल निनो आहे आणि त्यावेळेस पाऊस कमी पडतो. ते नंतर आम्ही इंटरप्रेट केलेली गोष्ट आहे की जर पण होळीच्या वेळेस जर पश्चिमेकडून वारे येतात असं जर त्यांना वाटतंय आणि त्यावेळेस पाऊस कमी पडणार, त्याचा अर्थ हा असू शकतो का. असे काही अभ्यासाचे विषय आहेत की जे आम्ही आता तुम्ही त्याला घ्यायला सुरुवात केली, लोकांनी असं सांगितलंय तर त्यावेळेस खरंच त्या गोष्टींना काही अर्थ आहे का. निरीक्षणं असतील त्यांची, पण त्याचं सायन्स काय आहे हे शोधायचा आपण प्रयत्न करतो. तर अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. वाव, फॅन्टास्टिक. बुंदेलखंड जो भाग आहे तर त्या बुंदेलखंडामध्ये घाघ भड्डरी की कहावते असं एक पुस्तक मिळालं आम्हाला. बरं. आपल्याकडे सहदेव भाडळी म्हणतात त्याला. बरं. हां, आणि असंच एक व्हर्जन राजस्थानी पण आहे. बरं. असं म्हटलं जातं की घाघ भड्डरी हे 10व्या शतकामधले बहीण भाऊ आहेत, काही जण म्हणतात नवरा बायको आहेत, काही वाटेल ते सांगतात, पण ते 2 कवी होते आणि या दोघांनी काही म्हणी तयार केल्या 2-2 ओळींच्या, की या वर्षी या नक्षत्रामध्ये या नक्षत्रामध्ये इतका पाऊस झाला आणि पुढच्या नक्षत्रात तेवढा कमी झाला, तर या संपूर्ण वर्षामध्ये पाऊसमान कसं असेल तर तुम्ही पेरणी काय करा, हे 2 वाक्यांमध्ये म्हणींच्या स्वरूपामध्ये त्यांनी केलेलं आहे. तर तुम्ही जर ते बघितलं तर त्या परम्युटेशन कॉम्बिनेशन आहेत की प्रत्येक नक्षत्राचे परम्युटेशन कॉम्बिनेशन तयार केलेले आहेत, की रोहिणी नक्षत्रामध्ये पाऊस पडला ना, जर त्याच्यानंतर येणारा मृगात नाही पडला ना, आर्द्राला पडला तर या वर्षीचं काय जनरल पाऊसमान असेल. मग यावर्षी तसे तलाव भरतील, मग यावर्षी एवढं पीक येईल की कोणी ते कुत्रं खाणार नाही, अशा पण पद्धतीच्या त्या म्हणी केलेल्या आहेत, आणि त्या म्हणी तिथल्या शेतकऱ्यांनी पाठ केलेल्या आहेत. आता जर किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जर समजा योग्य आहेत, बऱ्यापैकी म्हणजे अगदी कट टू कट नाही म्हणता, पण 70% जरी येत असेल लोक विश्वास ठेवतात. आणि जर 10व्या शतकामधले आहेत आणि अजूनही लोक ते पाठ असेल लोकांना, तर ते काहीतरी उपयुक्तता असल्याशिवाय त्यांनी त्या ठेवलेलं नाही. तर मला एक इंटरेस्टिंग गोष्ट वाटली की 1000 वर्षांपूर्वी जर असं ज्ञान भारतामध्ये होतं आणि ते इतक्या सोप्या पद्धतीने लोकांमध्ये पसरवलेलं आहे. IMDला आता जर समजा प्रेडिक्शन द्यायचं असेल किंवा आम्ही आता याचं देतो, ते लोकांपर्यंत पोहोचवणं आपल्या हातात एवढी सगळी साधनं असताना सुद्धा किती अवघड आपल्याला दिसून येतं. एवढा खर्च करावा लागतो. यांनी त्या काळामध्ये एक असं काहीतरी ज्ञान तयार करून ठेवलेलं आहे की जे पिढ्यानपिढ्या लोकांकडे चालू आहे कुठल्याही खर्चाशिवाय.
आणि एक पिढी दुसऱ्या पिढीकडे त्या सगळ्या म्हणींचं हे पाठवते. त्या काळामध्ये हे प्रकाशित आहे, हे प्रकाशित आहे, मिळतं त्या भागामध्ये गेल्यानंतर मिळतं सुद्धा. याची नावं आम्ही मयुरेशकडनं घेऊन खाली कमेंट सेक्शनमध्ये टाकणार आहोत. सो ही पुस्तकं तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही नक्की मिळवा आणि वाचा. मी तर वाचणार आहे. हां, पण आता ह्याच्यामध्ये हेही लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जे काही त्या पुस्तकांमधून गोष्टी मिळतील त्या सगळ्याच्या सगळ्या आपल्या होतीलच अशा नाही. बरोबर. आता तो काळ असा होता की ज्यावेळेस फलज्योतिषाचा पण प्रभाव होता, तर त्याच्यात फलज्योतिषाची पण काही गोष्टी बघायला मिळतील, पण त्या टाळणं नाही, मी डॉक्युमेंट आवश्यक आहे. हां, की पण त्याच्याकडे पूर्णपणे एका अर्थाने आपण वैज्ञानिक किंवा शास्त्रीय डॉक्युमेंट म्हणून बघू शकत नाही, पण एक कल्चरल लोकांच्या डॉक्युमेंट, नोंदी इतिहास पण असंही आहे, आपण असं हे करू सगळंच. शकतो. आणि त्या इंटरेस्टिंग आहेत, म्हणजे लोक अजूनही वापरतात, तर काहीतरी त्याला अर्थ आहे थोडाफार काहीतरी. पूर्ण भारताचा मान्सून पॅटर्न काय आहे आणि म्हणजे एका अर्थाने आणि कल्चरल डॉक्युमेंट पण असेल, कारण तू म्हणालास तसं की संपूर्ण भारत हा मान्सूनमुळे बदलतो आणि त्याच्याशी अराऊंड असं भारताचं सगळं चक्र, मग ते शेतीशी निगडीत असेल आणि अर्थात मग इतर गोष्टींशी निगडीत असेल, असं काही पद्धतीने आपले सण पासनं ते आता मॉडर्न आयुष्यातही बरेचदा मुंबईतली आमची सायकल्स बरेचदा खरोखरच पावसामुळे प्रेडिक्ट होतात आणि असं सगळं. सो दॅट विल बी अ ग्रेट बुक टू रीड. जाता मला अगदी जर तुला थोडंसं बराच वेळ आपण गप्पा मारल्यात, सो तुझ्यात ऊर्जा असेल, तुझी इच्छा असेल तर एकदा तू सरस्वती नदी जी आहे, जी असं मानतात आपल्याकडे की ती लुप्त झाली आणि ती होती, अजूनही काही ठिकाणी त्याची पूजासुद्धा केली जाते वगैरे वगैरे, किंवा काही असू शकतं अशी तू वर्तवलं होतंस, तर इज इट अ गुड टाइम टू शेअर इट? आणि असं मला माहीत नाही. हां, नक्की. म्हणजे काही उलट खरं तर, आणि आजच्या काळामध्ये त्या सरस्वती नदीच्या विषयाला महत्त्व पण आलेलं आहे. काय हा वादाचा विषय अनेक वर्ष राहिलेला आहे. हो. भारतामधले इतिहासामधले अनेक वाद आहेत, त्याच्यापैकी हा एक भयंकर. आहे. हो. पण जे ग्राउंडवर जातील त्यांना ते समजून येईल. त्यामुळे त्याच्या जे काही कोणी काय लिहून ठेवलं आहे, कुठल्या इतिहासकारांनी काय लिहिलं आहे, याच्यामध्ये मला जायचं नाही. पण मी स्वतः आणि आमच्या टीमनीच जाऊन प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन पाहिलं आहे. सो बेसिकली असं आहे की वेदांमध्ये, ऋग्वेदामध्ये नद्यांचे उल्लेख आहेत आणि त्याच्यामधले सगळ्यात जास्त जो उल्लेख येतो तो सरस्वतीचा आहे. ओके. त्याच्यानंतर महाभारतापर्यंत सरस्वती नदीचा उल्लेख येतो. महाभारतामध्ये तर असं आहे की बलराम सरस्वतीच्या परिक्रमेला निघालेले आहेत आणि ते जाताना अनेकदा त्यांना ती सरस्वती वेगवेगळ्या ठिकाणी खंडित झालेली दिसते, का तलावांच्या स्वरूपामध्ये वगैरे दिसते, किंवा वाळवंटात लुप्त होताना दिसते, असे काही ठिकाणी उल्लेख आहेत. म्हणजे हा काळ साधारण आपण ऐतिहासिक दृष्ट्या काय धरतो? जनरली लोक मानतात ते 5,000 वर्षांपासून ते 3,000 वर्ष, 2,000 वर्ष असं साधारणतः मानतात. तर आता ह्या नदीचे उल्लेख अनेक ठिकाणी येतात. सप्त सिंधूचा प्रदेश म्हणलेला आहे महाभारतामध्ये, आणि तो त्याच्यापैकी पण 2 नद्या आहेत, सरस्वती आणि दृषद्वती. दृषद्वती ही तिची उपनदी आहे. या दोन्हीच्या मधला जो प्रदेश आहे त्याला ब्रह्मावर्त किंवा कुरुक्षेत्र म्हणलेलं आहे. जिथं हे सगळ्या ज्या कुरुक्षेत्रावर सगळं या दोघांचं युद्ध झालं महाभारतातलं, तर हा प्रदेश सरस्वतीचा सुपीक प्रदेश म्हणला जातो. म्हणजे वरून 7 नद्या येतात आणि या 7ही नद्यांचा गाळ तिथं जमा झालेला आहे आणि पाणी पण मिळतं आहे. आणि असं म्हणलं जातं की त्याच भागामध्ये पूर्वी आपले आश्रम सगळे तिथं होते, वेद तिथं रचले गेले, आणि त्यामुळे या नदीला देवीचं स्वरूप आलं, जे आपण आता विद्येची देवता म्हणतो त्याला. नदी तमे देवी तमे असं त्याच्यामधले उल्लेखही आहे सरस्वतीचा. तर झालं असं की 8,000 वर्षांपूर्वी काही भूकंप आले आणि त्या भूकंपांमध्ये सरस्वतीच्या 2 उपनद्या 2 वेगळ्या दिशेने व्हायला सुरुवात झाली. सो पूर्वी सरस्वती किती मोठी होती याचं उदाहरण जर द्यायचं असेल आजच्या काळाला धरून, तर आज आपण त्या भागातल्या त्या नदीला घग्गर नदी म्हणतो. जे हरियाणा, राजस्थानमधून नंतर पुढे पाकिस्तानमध्ये जाते. तिथे तिला हाकरा आणि नारा अशी 2 नावं आहेत. पाकिस्तानच्या भागामध्ये गेल्यानंतर सिंध प्रांतामध्ये जाताना, नंतर ती पुढे पॅरलल सिंधू या बाजूला जर असेल तर त्याच्या पॅरलल अलीकडेच्या बाजूने सरस्वती खाली येते. तर भारतातून ती पाकिस्तानमध्ये जिथे जाते तिथे तिचं पात्र जे आहे त्याची रुंदी 8 किलोमीटरची. 8 किलोमीटरची रुंदी आहे त्याची? रुंदी तिथे. बापरे. आणि जेव्हा ती परत पाकिस्तानातून खाली जाते आणि जिथे ती समुद्राला मिळायची तिथे ती 25 किलोमीटरची होती. आणि त्याचा डेल्टा म्हणजे कच्छचं रण आहे. आता जसं गंगेसाठी सुंदरबन आहे, बरोबर, एक्झॅक्टली डेल्टा आहे त्याचा तो. सो ते इकडे कच्छचं रण जे आहे तर ते बेसिकली सरस्वतीचा डेल्टा आहे. आता त्यातला काही भाग पाकिस्तानामध्ये गेलेला आहे.
पण काही उपनद्या पण होत्या सरस्वतीच्या. बरोबर. सो आम्ही असं ठरवलं की मान्सूनच्या काळामध्ये ज्यावेळेस आमचा वायव्य भारतामधून जायचा विचार झाला, तर आम्ही कधी जाताना त्या भागामधला थोडा अभ्यास आधी करतो. तर असं दिसून आलं की सगळ्यात जास्त ह्या रिजनमध्ये आर्किओलॉजिकल साईट्स आहेत. पण प्रश्न असा आहे की मान्सून सगळ्यात जास्त कमी या भागामध्ये. मग हे कसं घडलं बाबा? वाळवंटामध्ये ह्या सगळ्या साईट्स लोकांनी जाऊन वस्ती वाळवंटात केली पाऊस नसताना. उगाच तिथं जाऊन पाणी शोधत बसायचं की असं हे आठवत तर बसायचं प्लॉजिबल गरज नाही. नाही. ॲब्सोल्युटली. तर मग ज्यावेळेस शोध घेतला तेव्हा असं समजलं की अशी स्थिती कायम नव्हती. आधी इथे खूप मोठी नदी वाहत होती आणि सरस्वती म्हणून तिचा उल्लेख आहे. दुसरं की 8,000 वर्षांपूर्वी एका मोठ्या भूकंपामध्ये तिच्या ज्या 2 उपनद्या होत्या, त्यातली एक यमुना होती की जी गंगेला जाऊन मिळाली, दुसरी सतलज होती, ती सिंधूला जाऊन मिळाली. त्यामुळे 2 मोठ्या उपनद्यांचं पाणी कमी झाल्यामुळे मग तो राहिलेला जो भाग आहे ती नदी तरीसुद्धा प्रवाहित होती. त्याच्यावर ती प्रवाहित कधी राहायची जेव्हा मान्सून यायचा. सो मान्सून काळामध्ये जे काही त्या भागामध्ये मान्सून जाईल तिथल्या उपनद्या एकत्र येऊन ते मग ती प्रवाहित राहायची. आता ही घटना साधारणतः 3,000-1,000 वर्षांपूर्वी, साधारण 4,000पासून असं आपण म्हणू की तेव्हापासून मान्सून तिथे पोहोचणं बंद झालं. मान्सूनच्या सिस्टीम्स त्याची तीव्रता कमी झाली. पूर्वी ह्या सिस्टीम्स पाकिस्तानपर्यंत पुढे जायच्या. राईट. कमी दाबाचं क्षेत्र जे ओरिसाच्या इथं तयार होतं किंवा आंध्र प्रदेशच्या इथे तयार होतं, आधी सुरुवातीला छत्तीसगड, मध्य प्रदेश असं करत करत राजस्थानपर्यंत जातं. राजस्थानपर्यंत जाताना त्यातलं मॉइश्चर बऱ्यापैकी संपलेलं असतं. सो अरवली पर्वताच्या पुढे वाळवंटात चालू होतं आणि ह्या शेकडो वर्ष पाऊस कमी पडल्यामुळे तिथं वाळवंटात तयार झालं. बेसिकली पूर्वी तिथं वाळवंट नव्हता. राईट. सो तिथपर्यंत ह्या सिस्टीम्स आधी जायच्या आणि त्या तिथं जात होत्या म्हणून सरस्वती जिवंत होती किंवा प्रवाहित होती. आता नंतरच्या काळामध्ये मान्सून वीक झाल्यामुळे सरस्वती ड्राय पडायला लागली. आता जर आपण आर्किओलॉजिकली एव्हिडन्सेस पाहिले तर सरस्वती आणि तिच्या उपनद्यांच्या काठावर जे ज्या भारतामधले सगळ्यात जुने पुरावे मिळतात मानवी वस्तीचे, ते आता आपल्याला मिळालेत राखीगडीमध्ये. बिराणा आहे पलीकडे वरच्या भागामध्ये, पण राखीगडीतले साधारणतः 8,000 वर्षपूर्वीपर्यंत जात आहेत. राईट. आणि ही सरस्वतीच्या खोऱ्यामधली साईट आहे, ती दृश्यद्वतीच्या बाजूला असलेली ती साईट आहे. म्हणजे एक प्रकारे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ही जी संस्कृती आहे ती सिंधू संस्कृती नाही तर ती सरस्वती संस्कृती आहे. आणि याचं कारण असं आहे की जर त्या काळातल्या सगळ्या हरप्पन साईट्स आपण ज्याला म्हणतो, या जर आपण प्लॉट केल्या नकाशावर जर आपण प्लॉट केल्या तर त्यातल्या 70% जास्त या सरस्वतीच्या काठी आहेत. सिंधूच्या काठी खूप कमी आहेत. आणि टायमिंगच्या नुसार जर आपण बघितलं तर डेट वाईज जर आपण खाली जायचा प्रयत्न केला तर पुरातन ह्या साईट्स ही सरस्वतीच्या काठी आहेत. त्यामुळे नंतरच्या काळामध्ये जे शिफ्टिंग झालं आहे तर ते थोडंसं ईस्टला गंगेच्या भागामध्ये गेलं आहे, काही खाली नर्मदेच्या भागामध्ये आलेले आहेत, सिंधूकडे पण गेलेले आहे. परकीय आले तिकडून बाहेरून, पहिल्यांदा सिंधू लागली की आणि नदी, त्यामुळे त्यांना मग ते आणि त्यामुळे ते आणि पहिल्या ज्या साईट्स सापडल्या त्या सिंधूच्याच बाजूला होत्या, हडप्पा आणि मोहिंजोदडो. त्यामुळे त्याला सिंधू संस्कृती म्हणायला त्यांनी सुरुवात केली. पण आज आपल्याला कळतं की बेसिकली ती सरस्वती संस्कृती. आता काही जण त्याला सिंधू सरस्वती असं दोन्ही एकत्रित म्हणतात. जशी सरस्वती आम्ही अख्खी कव्हर केली 2013मध्ये आदिबद्री म्हणून ठिकाणे हरियाणामध्ये की जिथं आजही सरस्वतीचा एक झरा फक्त येतो. शास्त्रज्ञांनी ते अॅनालाइज केलं आहे की हे पाणी त्याच सरस्वतीचं जी पूर्वी वाहत होती तिथून आज सरस्वतीच्या पात्रातून वेगळीच नदी वाहते. अच्छा. म्हणजे पूर्वीचं एक पात्र जे पूर्वीचं एक सोम नावाची नदी आहे तिथलं त्याचं पात्र पूर्वी होतं तिथे, पण हा झरा आहे. आणि तिथून मग आम्ही त्या प्रवासाला सुरुवात केली. मग तिथल्या सगळ्या जेवढ्या काही आर्किओलॉजिकल साईट्स आहेत त्या सगळ्या बघत बघत कच्छच्या रणापर्यंत आम्ही गेलो. लोकांशी बोललो तर लोक आजही मानतात, कोणालाही ते काय म्हणता येईल त्यांना उजव्या विचारसरणीचे वगैरे असला काही प्रकार म्हणजे त्यांच्या आजोबांपासून, दादा परदादांपासून, कधीपासून जेव्हा या कुठल्या विचारसरणी नव्हत्या तेव्हापासून म्हणतात ही सरस्वती नदी आहे. त्यातल्या अनेकांनी आम्हाला असं सांगितलं की ही पावसाळ्यात आत्ता 20 वर्षांपूर्वीपर्यंत पावसाळ्यात व्हायच्या, आम्ही पोहून पलीकडे जायचो. आता काय झालं आहे की हरियाणा आणि राजस्थानच्या भागामध्ये या सरस्वती नदीचे जे खोरं आहे ते बऱ्याच उन्हाळ्यामध्ये कोरडं असतं, तर लोक त्याच्यामध्ये येऊन शेती करतात. पावसाळ्यामध्ये पाणी वाईल तेव्हा ते जायला पाहिजे, मग ते बाजूला जातात. पण प्रश्न असा येतो तिथे की ह्या लोकांनी काय केलं की ज्या ज्या ठिकाणी खोरी सापडली तिथे आजूबाजूचे माउंड्स फोडले. माउंड्स म्हणजे आर्किओलॉजिकल टेकाड, पांढरी टेकाड असं ज्याच्या खाली आर्किओलॉजिकल साईट असते ती फोडली आणि ती सगळी माती ह्या सरस्वती नदीच्या ह्याच्यामध्ये टाकली आणि त्याच्यावर शेती करायला सुरुवात केली. सो ह्याचं पण नुकसान आर्किओलॉजिकल साईटचं आणि सरस्वती नदीचं पण नुकसान.
पण नदी ती नदी आहे, निसर्गता तो प्रवाह आहे, तो त्यांचं नुकसान व्हायचं ते होतं. जेव्हा पाऊस पडतो ते भरतं सगळं पाणी तिथे. तर आता हरियाणा सरकारनी तो किमान हरियाणातला पॅच कव्हर करायला घेतला. सो आम्ही त्यावेळेस जेव्हा सिरीज केली होती आणि तेव्हा दाखवलं होतं की सरस्वती अजून पण प्रवाहित आहे आणि अनेक ठिकाणी ते पूर येत आहेत आणि ज्यावेळेस आम्ही गेलो तेव्हा पाणी भरताना दिसतही होतं. आणि आज 10 वर्षानंतर बघतो ते सगळं क्लिअर झालं आणि ॲक्च्युली पावसाळ्यामध्ये सरस्वती वाहतीये, थोडीशी व्हायला लागली. सो इंटरेस्टिंग. ह्यावर एक पूर्ण वेगळं पॉडकास्ट होऊ शकतं. पण आता तुझा खूप वेळ घेत नाही. आज खूप गप्पा झाल्यात आणि जसं पाऊस पडून गेला की थोडं झिरपायलाही लागतं, तर काहीतरी बहरून येईल. तर हे जे तू आज काही सगळ्या चित्तचक्षू चमत्कारिक कथा सांगितल्यास त्या थोडा वेळ झिरपू देतो. माझा टेक अवे हा आहे 2 गोष्टी, की एकतर तुझ्या सेंटर फॉर सिटिझन सायन्सची लिंक आम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये शेअर करतो आहे. तुमचं आय एम शुअर की तुमचा प्लॅटफॉर्म अशा कुठल्याही सायन्स एन्थुझियास्ट की ज्यांना विज्ञानात रस आहे, आय होप दे कॅन कम अँड आय थिंक दे कॅन वर्क विथ यू. सो मी असं म्हणेन की आय विल एनकरेज दॅट. तर खालच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की ही लिंक जी आहे ती जाऊन बघा. त्या व्यतिरिक्त मयुरेशने ज्या ज्या पुस्तकांचा उल्लेख केला आहे त्यातल्या काही पुस्तकांच्या लिंक्स आम्ही खाली टाकतो आहे. लिंक्स नाही टाकत आहे, सॉरी, नावं लिहितो आहे. तर तुम्हाला त्या पुस्तकं वाचून काय वाटलं हे आम्हाला कळवा. मयुरेशनी जी आज अमेझिंग माहिती दिली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये लिहा. त्याचबरोबर या संपूर्ण पॉडकास्टमध्ये तुम्हाला अजून कुठले कुठले विषय ऐकायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कळवायला विसरू नका. भेटूयात पुढच्या भागात एक नवा कोरा एपिसोड, नवा कोरा विषय घेऊन. बघत राहा सोपं करून सांगतो विथ सुब्रत. थँक्यू.